ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। टोलवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चक्क गांधीगिरीद्वारे आंदोलन केलं आहे। मुलुंड टेकनाका येथे महात्मा गांधींची वेशभूषा करून मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांसह वाहन चालकांना गुलाबाची फुलं देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं। राज्य रस्ते विकास महामंडळ सध्याच्या स्थितीत रस्त्याची देखभाल करत नसून रस्ते मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत, तर एकंदर असलेल्या 55 उड्डाणपुलांपैकी फक्त 13 पुलं MSRDC प्राधिकरणाच्या वतीने देखभाल केली जाते। त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुली करणं चुकीचं आहे। या विरोधात मनसेने आंदोलनाची भूमिका घेतली असून त्यांची शनिवारपासून आंदोलनं सुरू झाली आहेत। रविवारी ठाण्यातील चौकात आंदोलन करत टोलवाढीला विरोध करत मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत टोलवाढीच्या विरोधात आपला विरोध नोंदवला होता। सोमवारी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरीच्या मार्गाने मुलुंड टेकनाक्यावर आंदोलन करण्यात आलं। आज गांधी जयंती आहे म्हणून ग्रामस्थांनी आमची जी आंदोलन आजपर्यंत चालली होती ती शांततेत चालली होती। आजचा हा शेवटचा पर्याय आहे, कारण का आम्ही सांगतो की हा टोल सेंट्रल करा, जो वाढवलाय तुम्ही रद्द करा। पण यांना काय झोपेचं सोंग घेतलेलं आहे सरकारने। ज्यावेळेला हे विरोधात होते तेव्हा हे टोलच्या विरोधात होते आणि आता हे सत्तेत आले ते आता हे विसरले, तर का नागरिकांनी त्रास करावा। पण आज आम्ही हे आमचं शेवटचं शांततेचं आंदोलन आहे। यापुढे यांनी अपेक्षा करू नये की मनसे यापुढे शांततेत आंदोलन करेल। भंडारली डम्पिंगचा वाद शमण्याची चिन्ह आहेत। मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी भंडारली येथे वाहनं दोखळून धरली होती। दरम्यान आमदार पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुख्यालयात सोमवारी भेट घेतली आणि डम्पिंग बंद करण्याचा आग्रह धरला। यावेळेस 25 ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल असं आश्वासन आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी दिल्याचं आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। कसं आहे, गेल्या वर्षी जो आमचा 19 फेब्रुवारीपासून तिकडे भंडारली डम्पिंग चालू झालेला, खरं तर नाव त्याचा प्रोसेसिंग प्लांट होता, परंतु तसा तो डम्पिंगच होता। तर तो एका वर्षानंतर बंद करायचा या बोलीवर आम्ही गावकऱ्यांनी एक ठाणेकरांना त्रास होऊ नये म्हणून सहानुभूतीने दिला होता, परंतु तो काही तारखा दिल्यानंतरही बंद होत नव्हता। दुसरीकडे आयुक्त साहेब प्रामाणिकपणे त्याचा प्रयत्नही करत होते। जी मशिनरी येणार होती बाहेरने इम्पोर्ट केलेली तीही आली होती, त्याची कस्टम ड्युटी भरायची होती, त्याच्यात थोडा वेळ गेला। अशा काही जेन्युइन अडचणी त्यांनाही आल्या होत्या, परंतु अशा अडचणी सांगितल्यावर पण आम्ही जो त्यांना कालावधी दिला होता पुढे करण्यासाठी तोही ओलांडून गेल्यानंतर आमच्या गावकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला। ते बोलायला लागले की असंच तारखा देऊन सतत आमच्या तोंडाला पानं पुसली जातात। काल आम्ही तिथे एक आंदोलनही केलं त्यासाठी। त्यानंतर आयुक्त साहेबांचा आम्हाला फोन आला की आपण उद्या एक बैठक घेऊया, सुट्टी असली तरी मी येतो। त्यांनी आज बैठक घेतली, त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिली, परिस्थितीची जाणीव करून दिली, मशिनरी कशी कुठे इन्स्टॉल झाली ती माहिती दिली। त्यांनी आम्हाला सांगितलं की ही प्रक्रिया 10 तारखेपासून चालू होईल। भंडारली डम्पिंगवर गाड्या जायची त्या टप्प्याटप्प्याने 20 तारखेपर्यंत कमी होती आणि 25 तारखेपासून तिथे एकही गाडी जाणार नाही। ठाणे शहरातील दिव्यांगांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिव्यांग संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली, मात्र त्यावर तोडगा काढला जात नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून दिव्यांगांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर एकत्रित येऊन ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात मुंडन आंदोलन केलं। ठाणे महानगरपालिकेकडनं या दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल देण्यात आले आहेत, मात्र हे स्टॉल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टॉल ठेवण्याची मुभा दिलेली नाही। त्यामुळे दिव्यांग सक्षमीकरण योजनेला खीळ बसला असल्याचं यांचं म्हणणं होतं। यावेळेस 6 दिव्यांगांनी मुंडन करत याच ठिकाणी महानगरपालिकेच्या विरोधात अन्नदान आंदोलन देखील केलं, तर उद्यापासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली। आज ठाणे महानगरपालिकेने आमच्या दिव्यांग बांधवांना जे स्टॉल दिले गेलेले आहेत ते स्टॉल अशा ठिकाणी आहेत का तिथे त्यांचा स्वरोजगार होत नाही आहे। स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी आमचे अपंग बांधव
त्याच्यासाठी आमचे स्टॉल जे आहे ते जागा बदलसाठी ठाणे महानगरपालिका वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप 2 ते 3 वर्षापासून ठाणे महानगरपालिका ह्या पत्राचा विचार करत नाही आहे. त्या पत्रांना केराची टोपली दाखवते आहे आणि महानगरपालिकेने आतापर्यंत जे आमचे दिव्यांग बांधवांचे ते जे जागाबद्दलचे पत्र आहेत ते तत्काळ निकाली काढावीत, त्यांना जागा द्यावी, त्यांना स्वरोजगार द्यावा. माझं ठरलंय स्ट्रिक्ट डाएट करायचं. अगं गुळ घातला यार, शुगर फ्री. पितांबरी रुचियाना गुळ पावडर घातली यार, म्हणजे ढेप फोडायची कटकट नाही, खमंग आणि एकदम हेल्दी. म्हणजे आपण गोड खाऊन पण फिट राहू शकतो. गोडव्यासाठी गुळ भारी, पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. हाय आमचा नेता लई पॉवरफुल, हाय आमचा नेता लई पॉवरफुल. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक माननीय श्री भरत चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री ओमकार भरत चव्हाण यांच्या वतीने आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने अग्रेसर असणारे, हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करणारे आंदोलक माननीय श्री भरत अभिमन्यू चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री ओमकार भरत चव्हाण आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. भरत चव्हाण साहब, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार माननीय हितेंद्र ठाकूरजी यांना वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने आणि तमाम संचालक मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा वसईचे भाग्यविधाते माननीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती श्री हिरालाल रघुनाथ भोईर यांच्या निवासस्थानी कोपरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती गणेशोत्सव अत्यंत आनंदात उत्साहात संपन्न होतो. यंदा देखील गणरायाचं आगमन श्री भोईर यांच्या निवासस्थानी झालं होतं. 10 दिवस श्री गणपती बाप्पाचं या ठिकाणी वास्तव्य होतं. गणेशोत्सवाची संपूर्ण भोईर कुटुंबीय अतिशय आतुरतेने वाट बघत असतात. गणरायाच्या येण्याने 10 दिवस घरामध्ये मंगलमय वातावरण असतं. सर्व भोईर कुटुंबीय एकत्र येऊन हा उत्सव आनंदात आणि हर्षोल्लासात साजरा करतात. यावेळेस सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रमंडळी सर्व दर्शनार्थ लांब लांबून येतात, अशी माहिती हिरालाल भोईर यांचे चिरंजीव हितेन भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली. तसंच श्रींची मूर्ती शाडूच्या मातीची असते. सजावटही पान आणि फुलांपासून केलेली असते. संपूर्णपणे इको फ्रेंडली अशा प्रकारची ही सजावट असते, असं देखील श्री भोईर यांनी सांगितलं. नमस्कार, माझं नाव हितेन हिरालाल भोईर. माझ्या 1961पासून आमच्याकडे गणपतीची स्थापना केली गेलेली आहे आणि त्यावेळी दरप्रमाणे हा गणपती साजरा करत असतो. दर वर्षाप्रमाणे आम्ही हा साजरा करतो. पूर्ण कुटुंब, मित्रपरिवार सगळी एकत्र येतात. या माध्यमातून दैनंदिन जीवनातील जी काय अडचणीची कामं असतात ती सोडून आम्ही एकत्र येतो आणि हा सोहळा आनंदात आम्ही साजरा करतो. तुम्ही हे जे डेकोरेशन पाहत आहात ते टोटली इको फ्रेंडली आहे. कुठल्याही टॉक्सिक नाही आणि जी मूर्ती आहे ही सुद्धा शाडू या मातीची आहे, विरघळणारी आहे. आणि गणपती हा सोहळा जेव्हा येतो 2 महिन्यापूर्वीपासून एक मनामध्ये एक वेगळी आनंदाचा प्रमाण असतो की कशा पद्धतीने साजरा करावा, काय करावा, काय नाही करावं. आणि त्यामुळे सगळे आमचे मोठे काका, आमचे सगळी एकत्र येऊन आम्ही हे मजा करतो, आनंद करतो. रात्री गेले जागरण होतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला सर्वांनाही गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. पंजाबी पराठा, मराठमोळ थालीपीठ किंवा गुजराती ढोकळा, सोबतीला तोंडी लावण चटपटीत हवना, मग आजच चाखून बघा पितांबरीचा लाईम सॉस रुचियाना. रोजच्या जेवणाला आंबट गोड संगत पितांबरी रुचियाना लाईम सॉस वाढवी खाण्याची रंगत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420.
तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.